चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाला गुराळवाल्याकडून पावसाळी दिवसात देखील मोठी मागणी। दररोज मोठ्या प्रमाणावर नंदी कुरळी व इतर परिसरातील गुराळ मालकांकडून दूधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाची उचल सुरू। चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील गेल्या जुलै-ऑगस्ट या महिन्यातील केलेल्या आडसाली उसाच्या लावणीला वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असून किमान 15 ते 17 कांड्या ऊस तयार असून शेतकऱ्यांना तो गुराळाला देण्यासाठी परवडतोय। कारण ऊसाची नोंदणी कारखान्याकडे नाही, ट्रॅक्टरवाल्याला एंट्री नाही, शेतामध्ये ट्रॅक्टर अडकल्यास काढून देणं हा प्रकार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काट्यावर पैसे मोजून घेता येतात। या सर्व सोयी बळीराजाला मिळत असल्यामुळे शेतकरी आपला ऊस या गुराळ मालकांना देताना दिसतोय आणि बारमाही गुराळाचा सीझन चालू असलेल्या नंदी कुरळी व त्या परिसरातील गुराळ मालकांना या भागातील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या ऊसाची मोठ्या प्रमाणावर उचल सुरू करणं सोयीचं झालंय। दर देखील 3100 ते 3200 या दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असून त्यांच्या उत्पादित गुळाला दर देखील 42 रुपये ते 45 रुपये या प्रमाणात चांगला दर असून गुळाची मागणी देखील बाजारातून वाढलेली आहे। त्यामुळे गुराळ मालकांनी या भागातील ऊसाकडे आपला मोर्चा वळवलाय। सदलगा शहर परिसरातून दररोज 4 ते 6 ट्रॅक्टर, सरासरी प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये 15 टन या प्रमाणात ऊसाची वाहतूक सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे। पूर प्रभावित क्षेत्रातील ऊस प्राधान्यानं शेतकरी गुराळ मालकांना देऊन उत्पादित ऊस पिकाचं नगदी पैशाच्या रूपात रूपांतर करून थोडासा दिलासा मिळवून घेतोय। त्यामुळे दूधगंगा नदी पूर प्रवाहात सापडणाऱ्या ऊसाला या गुराळ मालकांनी चांगलं जीवदान दिलंय। बळीराजाच्या ऊस पिकासाठी जीवदान व लाभदायी वरदान यामुळे मिळालंय। या आपत्कालीन मिळालेल्या संधीमुळे प्रवाह पीडित परिसरातील बळीराजा सुकावलाय। चिकोडी तालुक्यातील नंदीकुरळी या भागात वर्षभर ऊसाचं गाळप गुराळामार्फत चालू असतं, त्याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना या ऐनवेळी ऊस पिकाच्या माध्यमातून मिळतोय। त्यामुळे बळीराजा सुकावलाय। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।